सन्माननीय संतोषजी दोगटे रायगड जिल्ह्यातील कणगर गावातील व्यक्तिमत्व आहे. सातत्याने विरार नगरीमध्ये त्यांचं आयोजन आपण पाहिलेलं आहे. एक दमदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सन्मान आता सध्याच्या घडीला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. संतोषजी दोगटे साहेब यांचा सन्मान आपण सध्याच्या घडीला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतात. चला बॅटिंगसाठी प्लीज या. बॅटिंगसाठी जय हनुमान उर्षे आपल्यास विनंती आहे, प्रारंभिक जोडी पाठवून द्या. आपल्याकडे वेळ फार कमी राहिला कारण याच्यानंतर अजूनही बरेचसे सामने शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 46 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलं. 18 मध्ये 46 47 या धावा मात्र आता काढायच्यात बॅटिंग करत असताना उर्षे या संघाला. सलामीची जोडी. चला याच्यानंतर एका बाजूला ब्राह्मणदेव क्रिकेट संघ जांभलवाडी कॅप्टन या ठिकाणी आले, तर दुसऱ्या बाजूला गांगोदेव खरवते देखील कॅप्टन आले. दोन्ही नामवंत संघ आहेत आमच्या राजापूर तालुक्यातील. दोघांना देखील सुरुवातीला शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी अरविंद कुळी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला जर पाहिलं तर गांगोदेव खरवते मधलीवाडी या ठिकाणी टेल मागितल्या, टेल आलाय. नाणेफेकीचा कौल जांभलवाडीच्या बाजूने गेलाय. दुपारच्या सत्र आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? प्रथम जिंकून गोलंदाजी करतोय आम्ही. आणि नक्कीच आयोजन गेली 3 वर्ष मी आहे आणि संपूर्ण माझी टीम माझ्यासोबत आहे, त्यामुळे एवढं देखणं आयोजन होतंय, त्याबद्दल काय सांगशील? नाही, खूप छान असं आयोजन आहे. NK ट्रॉफी 2025 खूप असं छान आयोजन आहे. सर्वप्रथम सर्व टीमने या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट झाले त्यांच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या समोरची टीम आहे त्यांना पण शुभेच्छा देतो मॅचसाठी. नक्कीच एक मनाचा मोठेपणा दाखवलाय. समोरच्या संघाला देखील शुभेच्छा दिल्या. जाऊया दुसऱ्या बाजूने. प्रथम मला वाटतं प्रथम बॅटिंग आले. किती धावा दादा करण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल, कारण सर्कल आहे. सर्कल राऊंडमध्ये जेवढ्या धावा मारणार तेवढा कमीच आहे आणि हवेचा पण इफेक्ट आहे, त्याच्यामुळे कमीत कमी 40+ करायचा आम्ही प्रयत्न करू. आणि नक्कीच तुला देखील तोच प्रश्न. आयोजन म्हटलं तर एक महत्त्वाची भूमिका असते किंवा खूप सारी मेहनत असते, त्याबद्दल तू काय सांगशील दादा? आयोजन म्हटलं तर भरपूर परिश्रम घ्यायला लागतात. आम्ही पण टुर्नामेंट भरवतो, त्याच्यामुळे आम्हाला पण माहिती आहे की आयोजक असतील तर टुर्नामेंट होतील, आयोजक नसतील तर टुर्नामेंट शक्य नाही. त्याच्यामुळेच आम्ही खेळू शकतो आणि त्याच्यामुळेच आम्हाला प्लॅटफॉर्म असतो. आणि आज तुम्ही यूट्यूब लाईव्ह ठेवून चांगलाच टुर्नामेंट मोठी भरवले, त्याच्याबद्दल तुमचे पण आभार. नक्कीच धन्यवाद. चला इथे फलंदाज बाद झालाय. अगदी सेल्फ विकेट. त्याचा पाय जो आहे ते यशांवरती आदळलं आणि पहिला हादरा जो आहे तो पहिला हादरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या उर्षे संघाला. नवीन बॅटर मैदानावरती जातील, दाखल होतील, तोपर्यंत पुन्हा एकदा संधी देऊयात आपण डीजेला. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा आल्या, चौकार आला. त्याच्यानंतर निखिल बाद झाला. त्याच्या बॅटमधून चौकार आला होता आणि दुर्दैवरित्या बाद झाला. स्ट्रोक अटेम्प्ट करायचा होता आणि मागे वेस्टर्नवरती तोचा पाय गेला आणि तो बाद होत असताना माघारी परतलाय. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी दीपेश मैदानावरती दाखल झालेले आपण पाहताय. 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेलंय. आज सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर निखिल थोडासा रिदम मध्ये वाटला होता, मात्र जसा तो बाद झाला थोडंसं दुर्दैवरित्या तो बाद झाल्यानंतर आता दीपेशच्या खांद्यावरती एक वेगळी जबाबदारी आहे. कारण पहिला बॅटर लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आहे तो अगदी डगआउट मध्ये एक जबाबदारीचं ओझं आहे. ती जबाबदारी घेऊन मैदानावरती दाखल होतो, कारण इथे एक पार्टनरशिपची अपेक्षा असते. त्याच्या बरोबरीने तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आहे तो या फळीतील एक चांगला खेळाडूही मानला जातो. तो अगदी दीपेश सध्याच्या घडीला त्या भूमिकेमध्ये मैदानावरती दाखल झालाय. 47 धावांचा पाठलाग सुरू करत असताना मात्र इथे चेस ऑन. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा बॉलला चला डॉट. पुढचा बॉल आहे. पुढच्या बॉलला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होतो. चेंडूवरती तुषार चाललाय.
जेल सूर एक टिपला गेलाय. आणखी एक गडी आहे, तो आणखी एक गडी या बॉल वरती झालाय बाद. चला इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 बॉल झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, देन विकेट. आणि दीपेश जसा मैदानावरती गेला, अगदी गेल्या पावली तोही माघारी परतलाय. धाफलकावरती धावा 4. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सूरजला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहताय. 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात झाली. मॅच अजूनही ऑन आहे. हा बॉल इथे पॅडवरती बॉल होता. अंपायरचा सिग्नल पाहता लेग बाईजचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आहे, तो लेग बाईज इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होते. धावांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचलाय 5च्या घरात. 5 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. पुढचा बॉलवरती पुन्हा एकदा काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न झाला. तुषार पुन्हा एकदा झेलखाली आलाय, चुकी नाही करणार. आणखी एक फलंदाज माघारी परतलाय. विकेटचं पतन. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक राहिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये सूरजचं आपण कौतुक करत, खूप चांगली गोलंदाजी राहिली. पॉवरमध्ये त्याच्या हातामध्ये बॉल दिला दीपेशनं आणि आतापर्यंत त्याच्या विश्वासावरती अगदी सार्थ उतरलाय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, फटका खूप चांगला आहे. जोपर्यंत बॉलला चेस केलं जाईल, बॉल मात्र थांबणार नाही. सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. आला यावेळी 4 धावांसाठी हा चौकार. व आता 19ची सरासरी गाठायची आहे बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान उर्से या संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये खेळ थोडासा मी म्हणेल की कुठेतरी जखडून ठेवलं गोलंदाज सूरजनं. 2 महत्त्वाच्या विकेट त्याने मिळवल्या. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती निखिल सारखा एक आक्रमक खेळाडू बाद झाल्यानंतर त्याच्या बरोबरीने निलेशला बाद केलं. त्याच्यानंतर दीपेशही बाद झाले. यश आणि अमित ही सध्याच्या घडीला मैदानावरती दोन्ही बॅटर इन ऍक्शन पाहत आहे. 12 मध्ये 38 धावांची गरज आहे. चेस अजून येवा नाही. 19च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. येणारे 12 बॉल करायचे तर 38 धावा. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन्स मात्र आता या ओव्हरमध्ये नसणार आहेत. सर्कलच्या बाहेर ऑन साईडला तुम्ही पहा, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मागे पाठवलंय. मिड विकेट काऊ कॉर्नरचा क्षेत्र थोडासा वाईडिश केलाय. सूरज जे आहेत ते मात्र लॉंग ऑन झोनमध्ये आलेत आणि इथून आता बॅटिंग करणाऱ्या संघाला कशा पद्धतीनं फटके खेळण्यासाठी बॅटर गोलंदाज तुषार इथे आव्हान सादर करतील हे पाहणं गरजेचं आहे. कारण ऑफ साईड खाली ठेवलं गेलं, ऑन साईडला यावेळी प्रोटेक्शन आहे, म्हणजे तर फटके कुठे खेळायचे आहेत याच्यावरती नजर असणार आहेत. पहिलाच बॉल गुडले स्पॉट. त्याच्या बरोबरीने दीपेशला मागे स्ट्रॉंग अपील करताना आपण पाहत आहे. पंचांचा अगदी स्पष्ट नकार आहे, मात्र अपील करणं इथे अनिवार्य मानलं जातं. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये द अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील्स अंपायर कॅनॉट्स इंटरफेअर, म्हणजे अपीलच्या शिवाय पंच जे आहेत ते कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. आणि इथे ते आपण जर पाहिला तर ते अपीलही पाहिले आणि अंपायर्सकडून त्याच्यावरती नॉटआउटचा सॉफ्ट सिग्नलही पाहिला. पहिला चेंडू तुषारच्या बाजूने राहिलाय, बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय आणि पहिल्याच बॉलवरती आपण बॅटरचा फुटवर्क पाहिलं तर खडे खडे जागेवरून लेनच्या विपरीत दिशेमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे असफल राहिले. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात झाल्या डॉट बॉलने. येणारे 10 आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय
आणि 11 मध्ये करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी 3-8 म्हणजे 38 धावा. तुषारचा पुढचा बॉल आहे. आता हल्ले करावे लागतील. अभि नाही तो कभी नाही. आता नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा 365 दिवस NK ट्रॉफी 2026 मध्ये ज्यावेळी ट्रॉफी येईल त्यावेळी तुम्हाला वाट पाहावी लागेल. यावेळी अंपायरचा सिग्नल येतो डेड बॉल. पुन्हा एकदा मागे आले. तर तुषार राईट मुर्द विकेटने पुन्हा एकदा इन ॲक्शन. पुढचा बॉल शफल झालेत. बॅटर फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. उंची जास्त आहे, लांबी नाहीये बॉलवरती. यस, यावेळी चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत आणि आणखीन एक हादरा लागतोय. आणखी एक फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनिकेतला सध्याच्या घडीला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहत आहे. पहिल्याच 2 बॉलवरती तुषारचा दबदबा. यावेळी पुन्हा एकदा बॉलला हार्ड लेंथवरती ठेवलं, पुढे ठेवलं गोलंदाजाने. बरोबर बॅटरच्या माइंड रीड करत असताना गोलंदाजी राहिले. पहिले तुम्ही 3 चेंडू पाहिले तर जागा नाही दिली. कुठलाही बॉल त्यांनी मागे ठेवला नाही. तिन्ही बॉल जर पाहिले तर गुडले स्पॉट, हार्ड लेंथ आणि तिथून तिन्ही बॉलवरती गोलंदाज तुषार बाने यशस्वी झालाय. डॉट विकेट. देन अगेन 1 बॉल इज डॉट. चौथा बॉल आहे. चौथ्या बॉलवरती आक्रमण केलंय. उंची आहे, लांबी आहे, हवेचा वेगी आहे आणि हाही बॉल सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलाय षटकार. आठ मध्ये करायचे 33. षटकार आल्यानंतर धावफलकाने थोडासा वेग धारण केलाय. तुषार बानेच्या अगेन्स्ट हल्ला चढवलाय. वाचण्याचा प्रयत्न, यावेळी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न बॅट पासून दूर होता. अगदी पंचांचा इशारा आपल्यापर्यंत सिग्नल आला. वाईट बॉल. अगदी वाईट यॉक करण्याचा मला वाटतं की या ठिकाणी जरूर प्रयत्न असावा, मात्र असफल राहिले. की एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड. धावफलकावरती धावा झाल्या 16. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती डिलिव्हर्ड होणं शिल्लक. इथे संधी आहे आणि यस, फलंदाज आणखी एक माघारी परतलाय. धक्का क्रमांक यावेळी नवीन बॅटर ओमकार मैदानावरती एंटर झाले. 7 बॉल 7 मध्ये करायच्यात 31 धावा. मॅच चेस अजूनही ऑन आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही भाकीत वर्तवणं हे नेहमी एक मूर्खपणाचं लक्षण ठरलंय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधील. तुषार बाणेला आपण पाहताय. या ओव्हरमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट मिळवले. जिथे एक षटकारही जरूर पाहायला मिळाला. एक वाईट बॉलरला 2 विकेट आले. एकंदरीत हेही षटक DCC देऊलवाडी या संघाच्या बाजूने राहिले. षटकार जरूर आला होता, मात्र 5 मध्ये फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केल्या 7 मध्ये 31 करायच्यात. हाही बॉल तितकाच महत्वाचा आहे. डावखुऱ्याचा बॅटर ओमकार स्ट्राईक एंडला दाखल झालेत. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे या बॉलसाठी. बॅट उलटी केली आणि इथून धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार. ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपलाय. येणारे चेंडू शिल्लक राहिले 6 धावा करायचे 31-31. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण एंटर्ड होण्या अगोदर पुन्हा एकदा डीजेला संधी देऊयात.
हा चेंडू शिल्लक राहिलेत 6 अँड 31. रिमेनिंग बॉल्स 6 अँड रिक्वायर्ड रन्स 31. हे इक्वेशन. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेटने पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये, संपर्क नव्हता. डॉट बॉल आलाय. 5 मध्ये करायचे 31 धावा. येणारे 5 चेंडू शिल्लक राहिले. धावा बनवायचे 31-31. गणिताच्या दृष्टीने पाहिलं तर समीकरण न पटणार आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती अशक्य असं काहीच नाही. दुसरा बॉल ही त्याच झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पुन्हा एकदा. दीपेश थोडासा उत्साही जाणवला, मात्र नो इंटरटेन म्हणजेच कोणत्याही प्रकारचा दबाव नाही अंपायर्सवरती. इथे दुसराही चेंडू आला डॉट. 4 मध्ये करायचे 31. म्हणजे जवळजवळ ही मॅच आता DCC देऊलवाडी संघ आपल्या खिशामध्ये नेतोय की काय असं चित्र जाणवायला लागलंय. तिसरा बॉल अकुटप्प्याचा बॉल होता. शॉर्ट ऑन पुलचा हल्ला आलाय. जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल फक्त एका धावेवरती रोखलं गेलं. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 3 मध्ये करायचे 30 धावा. जवळजवळ या मॅच मधले हवा काढून टाकली या 3 बॉलने. 3 मध्ये 30चं इक्वेशन. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा जसं डावकुऱ्याचा बॅटर स्ट्राईक एंडला आला, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदला. ऑन साईडला खेळाडू या बॉलसाठी पाठवले गेलेत. एक्स्ट्रा कव्हर पहा ऑफ अगदी ऑफ साईडला मागे ठेवला गेलाय बॅटर ओमकारसाठी. 3 मध्ये 30चं इक्वेशन. आतापर्यंत हर्षदची गोलंदाजी खूप लाजवाब राहिली. चौथा बॉलवरती फटका खूप चांगला आहे. लॉफ्टेड अगदी ग्राउंड लेवलचा फटका होता. लांगापला जोपर्यंत बॉलला अडवलं इथून फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. येणारे 2 चेंडू शिल्लक राहिले. 2 मध्ये करायचे 29-29. ही मॅच जवळजवळ आता देऊलवाडी संघ आपल्या खिशामध्ये घेऊन चाललाय. या स्पर्धेचा यजमान संघ आहे NK ट्रॉफी 2025. नरेंद्रचे कामतेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. 2023, 2024 त्याच्यानंतर 2025 चा थरार. हा बॉल पाहिला तर थोडासा वरून खाली डीप झाला होता आणि काऊ काउंटर झोन मध्ये इथे आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकदा होईल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिला. एका चेंडूवरती करायचे तब्बल 28 धावा. हर्षल खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे षटक क्रमांक 3 मध्ये. सूरजनं जी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये अगदी त्याच पद्धतीने आतापर्यंत जखडू ठेवलं बॅटिंग करणाऱ्या संघाला. तुषार बाणे आला, 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्या. त्याच्यानंतर हर्षल आला. हर्षलने खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवरती फटका ऑन साईडला आहे, मात्र नुकसान नाहीये. इथे DCC देऊलवाडी या संघाने या मॅचला जिंकलंय. पुढची मॅच आहे. पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतील. आणि अरविंद कुळे सर आपल्या दरम्यान जॉईंट होतील. दरम्यान स्पर्धेमध्ये राजूदादा मांद्रे यांचं शुभ आगमन झालं.
दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू जांभलवाडी आणि खरवते. इथे आपल्या पंचकृती छान आहे. शिवणे खुर्द गावाचे एक नामवंत क्रिकेटर अनिल गोरले यांचंही या स्पर्धेमध्ये आगमन झालं. त्यांचंही सुमंदर शब्दाने त्यांचं स्वागत करतोय नरेंद्र कामतेकर यांच्याकडून. खरोखरच या स्पर्धेसाठी सर्वच खेळाडूंचं इथे आगमन होत आहे, मान्यवरांचं, आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेमार्फत केला जातोय नरेंद्र कामतेकर यांच्याकडून. बघूया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन संघ आहेत, दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये प्रथम दाखल झाले आहेत. तिसऱ्या पर्वामध्ये जसं जशी स्पर्धा ते आयोजन होत जातं तसं त्याचं नाव होत जातं आणि त्या नावाला अनुसरून स्पर्धेमध्ये संघ दाखल होत आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मला वाटतं 12 संघ खेळले होते आणि या वर्षी या स्पर्धेमध्ये 20 संघांचा सहभाग झाला आहे. कारण ज्या स्पर्धेचं नाव होतं त्यावेळेला कुठेतरी आपण ही स्पर्धा खेळावी असं प्रत्येक संघाचं संघनायक किंवा त्याचं गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळायचा मानस लागतात आणि त्याला आदरण देऊन नरेंद्र कामतेकर यांनी यावर्षी 20 संघांना संधी देऊन आपलं नाव कुठेतरी आणखी मोठं करावं याचा मानस ठेवून ही स्पर्धा आयोजन केली आणि स्पर्धेचं खरोखर सुरेख असं आयोजन पाहायला मिळत आहे. तपस्या ग्राउंडमध्ये गेली 3 वर्ष या स्पर्धेमध्ये याच ठिकाणी स्पर्धा संपन्न होते. बघू या स्पर्धेचा पुढचा सामना काय करू शकतो. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रण केलंय खरवते या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. बघूया, गोलंदाज आहे तो तुषार. पहिला चेंडू घेऊन आणि फलंदाज पहिला बीट केलाय. पहिला चेंडू निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज चेंडू उंच उचलून मारायचा पण चेंडू बॅटच्या पडल्यात येत नाही आणि फलंदाज आहे ते रवींद्र आणि सिद्धेश. रवींद्र, बघूया आता आपण संघाची काय करतोय. हे षटक आहे पॉवर प्ले मध्ये निर्धारित पहिले 6 चेंडू पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये. सर्व खेळाडू फक्त 2 क्षेत्ररक्षण 30 सर्कल बाहेर असतात. बघूया, हा चेंडू सुंदरसा फटका मारलाय. कार्पेटच्या रूपाने येतो चेंडू बोलण्या दिशेने. चेंडू आडवेपर्यंत 1 धाव पळून काढलाय आणि एका धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते खरवते या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने सुरू होते. संघाचं खातं खोललं जातंय. 1 या धावसंख्येने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आव्हान मिळालंय ते फलंदाजी करण्यासाठी. कारण जो संघ नाणेफेक जिंकतो तो बहुधा क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नवीन चेंडूचा जो फायदा असतो तो घेण्यासाठी. आणि आता माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय बोलण्या दिशेने परंतु सुरेख क्षेत्ररक्षण अडवतोय. चेंडू अडवेपर्यंत 1 धाव पुन्हा पळून काढली आहे आणि धावसंख्या होते ती 2. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे बंधू, मोठे बंधू किशोरदादा कांबळे साहेब यांचं आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं देखील स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक संघाला जे सन्मान चिन्ह दिलं जात आहे ते त्यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबरीने विख्याची नवाळे हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झाले आहेत. त्यांचं देखील शब्दचुंबनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, या चेंडूवरती येतोय एक लाजवाब फटका 6 धावसंख्येसाठी. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर आणि धावसंख्याला आता मात्र आकार मिळतोय. कुठेतरी धावसंख्येचा वेग होता तो वाढवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज सिद्धेश यांनी आणि पहिल्याच चेंडूवरती एक आघात केला. चेंडू तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 7.
सॉरी धावसंख्या होते 8. पुन्हा एकदा मिस होतोय चेंडू जातोय यष्टीकडे चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता होते या चेंडूवर षटकार केला होता पण मी कमबॅक करू शकतो हे गोलंदाजाने दाखवून दिलंय तुषार याने. आणि या धावसंख्येने निर्धाव चेंडू सांगते धावसंख्या होती ती 8. आणि आता मग चेंडू उंच उडत आहे चेंडू आपल्या फॉलोन बघू झेल होतो का आणि आपल्या स्वतःच्या फॉलोन मध्ये सुरेख असा झेल टिपला आणि संघाला पहिलं यश मिळवून दिलंय. या पहिल्याच धक्क्यानंतर धावसंख्या होती ती 8. दरम्यान षटक संपतंय ते तुषार यांचं. या तुषारने आपल्या पहिल्या निर्धाव षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा खर्च केल्या आहेत आणि संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 8. एनके ट्रॉफी 2025 स्पर्धेचं हे 3रं वर्ष खरोखर सुरेख असं नियोजन या स्पर्धेच्या मार्फत पाहायला मिळतंय. कुठेतरी काहीतरी आपलं नाव करावं आपल्या पंचकुशीतील आणि गाव तालुक्यातील खेळाडूंना एकत्र आणून एक चांगलं क्रिकेट चांगला प्लॅटफॉर्म तयार करायचा असा मानस होता तो नरेंद्र कामतेकरांचा. आणि त्याला त्यांच्या या प्रयत्नाला त्यांची टीम आहे ती भार्गवराम क्रिकेट क्लब दिवळवाडी देवाचे गोठणे या संघानं संपूर्ण पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा केला आणि त्यांच्याच प्रयत्नातून ही स्पर्धा साकार होते एनके ट्रॉफी या नावाने. कारण जसं जसं आपण एखादं आयोजन करतो त्या आयोजनाचं जेव्हा चर्चा होते त्याच्यातूनच एक संधी निर्माण होते आणि या संधीचा फायदा राजापूर तालुक्यातील आज सर्व संघ घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला संधी देण्याचं कार्य हे नरेंद्र कामतेकर करतात. बघूया यानंतरचा षटक घेऊन येतोय तो समीर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन पंचांची डावीकडून मारा करणार आहे तो अमोल. दरम्यान 1 धाव पोंगाडे दुसरी धाव घ्यायचे आणि बघूयात आणि 2 धावा काहीशा मिसअंडरस्टँडिंग असताना सुद्धा 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावसंख्येच्या जोरावरती धावसंख्या होते ती 1 गडी बाद 10 धावा. काहीच संत परंतु आपल्याला ज्याच ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतोय तो खरवते संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि आपल्याला जसं करायचं आहे त्या पद्धतीने धावसंख्या उभारतायत. पुढचा चेंडू कट करायचा चेंडू बॅटच्या पटात चेंडू जातो निर्धाव. बॅटर आणि गोलंदाज याच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. तिथे कुठेतरी गोलंदाज आहे जो सरशी ठरतोय आणि धावसंख्येला आळा घातलोय. धावसंख्या दाबून धरली आहे ती गोलंदाज समीर यांनी. आणि आता माझा चेंडू कट केला चेंडू आहे तो बोलण्याच्या दिशेने. दरम्यान 1 धाव पळून काढला दुसरी धाव घ्यायची आणि 2 धावा सहज पळून काढल्या आहेत. काहीच खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक म्हटलं क्रिकेट म्हटलं क्षेत्ररक्षक एक जमेची बाजू असते. प्रत्येक चेंडू ते आपलं 100% योगदान द्यायचं असं कारण जितके धावा तुम्ही रोखू शकता तेवढं आव्हान तुमच्या समोर कमी असू शकतं परंतु इथे काही घडता येत नाही. काहीतरी फ्लंबल होते आणि त्याचा फायदा मात्र खरं ते सांगायला मिळतोय. 1 धावच्या मिळणार तिथे 2 धावा मिळतात आणि 2 धावसंख्येच्या जोरावर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12 धावा. समीरचा पुढचा चेंडू येतोय तो खेळतोय सिद्धेश. चेंडू कट करत आहे चेंडू बघूया चेंडू येतो सीमारेचे बाहेर 4 धावसंख्येचे. खरंच एक खराब असं फटका म्हणावं लागेल. यशला चेंडू अडवता आला नाही. चेंडू येतो तो बोर्डाच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी 4 धावसंख्येने धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करताना खरं संघाची धावसंख्या होते ती 16. काहीच संत परंतु जिथे आपल्या संघाला न्यायचंय त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज आपली कामगिरी करतायत. समीर आपलं कामगिरी करतो पण यष्टीकडे चूक होते आहे आणि 4 धावांचा बोनस दिला जातोय तो खरं होतो या संघाला. समीरचा चेंडू बघूया काय करतो समीर. आपल्या पुढच्या चेंडू कमबॅक करतो का. समीर चेंडू कट करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडूची बॅट कट घेऊन जाते बोलण्याचे सेम फटका जसं मागच्या चेंडूवरती जसा फटका सजवला होता तोच फटका मागच्या 2 चेंडूवरती 2 सलग तसे ज्या पद्धतीने चेंडू खेळले गेले सेम पद्धतीने चेंडू खेळून 4 धावा वसूल केल्यात. या 2 मागील चेंडूवरती 8 धावा वसूल झाल्यात. या धावसंख्या होती या चौकारांशी 20. आता मात्र धावसंख्येला काहीच
आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करतोय. खरवते हा संघ. समीर, बघूया आपल्या संघासाठी काय पुढचा चेंडू कसा घेऊन येतोय, काय करतोय फलंदाज. समीरचा चेंडू, आकुटे चेंडू पोहण्याच्या दिशेने कट केला, चेंडू बोलण्याच्या दिशेने हाही जाणार का बघूया. चेंडू पाठलाग करतोय फलंदाज, मात्र चेंडूपेक्षा चेंडूने आपली दिशा गाठली आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकारांची हॅट्रिक इथे पाहायला मिळते. समीरच्या लास्ट 3 चेंडूवरती 3 चौकार भेटलेत आणि आता मात्र काहीसा धावसंख्येचा जो रतीब होता तो मात्र वाढवलाय खरवते या संघाला. कारण जर धावसंख्येला कुठलाही करायचं असेल, धावसंख्या गाठायचं असेल तर मोठं आव्हान उभं करायचं. धावसंख्या होते ती 24, म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 24, 12 धावांचं एक सरासरी गाठली आहे. परंतु क्रिकेट म्हटलं की जेवढं धावाचं कुठल्या धावसंख्या छोट्या नसतात किंवा कमी नसतात किंवा 12 धावाच्या सरासरी गाठली म्हणजे ती खूप काही मोठी नाहीये. कारण प्रत्येक ते एक स्पर्धात्मक क्रिकेट आहे, नॉकआउट स्पर्धा आहे. तुम्ही हारलात तर स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता. कारण आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. बघूया तन्मय, नवीन फलंदाज गोलंदाज तन्मय आणि सामना करणार आहे तो अमोलने चेंडू कट केलाय. बघूया आपला गोलंदाज झेल घेतो का आणि सुरेख झेल पकडलाय. संघाचा संघाने मात्र तंबोजाला असलेला परत येतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय तो संघाचा संघनायक अमोल. सुजित, नवीन फलंदाज जातो सुजित. एनके ट्रॉफी 2025 पर्व तिसऱ्यामध्ये एक चाललेले सामने अतिशय खेळीमेळीने ही स्पर्धा गेली 2 वर्ष पार पडतात. या वर्षी बघूया कसं पद्धतीने त्यांचं नियोजन होतंय. जसं नियोजन वाढत जातं तसं काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यावर्षी एक लकी ड्रॉ ठेवली आहे. 2 वर्ष लकी ड्रॉ, यावर्षी 30 रुपयामध्ये तारीख आहे 30 आणि 30 रुपयामध्ये 5 बक्षीस प्रेक्षकांसाठी. स्पर्धेच्या खेळण्यासाठी तर स्पर्धे असतात. धावसंख्या आहे 24, 13 चेंडूचा खेळ तर 13 चेंडूमध्ये धावसंख्या धावा निघाल्या त्या 24, फलंदाज बाद झाले ते 2. बघूया नवीन बॅटवर झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डोक्यावरून निघतोय. एक धाव निघून पळून काढले. बघूया काय होतंय आणि पुन्हा डोक्याचे काहीच फंबल होतंय तिथे, परंतु सुरेख बॅकअप होतोय तिथे जांभूळवाडी या संघाकडून. धावसंख्या होते 25, 2 गड्यांच्या मुंबईला 25 धावसंख्येने त्याने जेव्हा टॉस झाला होता त्यावेळी 50 धावांचं लक्ष्य गाठू असं एक आव्हान दिलं होतं. मात्र त्याला कुठेतरी आळा बसवलाय आणि आज बघा झेल होतो का. चेंडू खरोखरच सुरेख असं फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडू पुन्हा एकदा फंबल होतोय. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. आपला जेवढं तुम्ही चेंडू फंबल कराल, चेंडूला योग्य पद्धतीने अडवणार नाही तेवढा समोरचा संघ हा आपल्यावर हावी होण्याचा प्रयत्न करतोय आणि 2-2 धावांचं 1 धाव मिळते तिथे 2 धावांमध्ये बदल करण्याचा केला जातो. ते खरवते हा संघ. बघा धावसंख्या झाले 27, लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू. सिद्धेशला धाव घ्यायची नाही परंतु सुजित धावबाद होतोय. खराब असं रनिंग बिटवीन विकेट धावसंख्या एक मिळाली असती परंतु सिद्धेशला मात्र स्ट्राईक ठेवायची स्वतःकडे. षटकार चौकार आतिश भाई त्यांच्याकडून पाहायला मिळणार आहे. बघूया शेवटचे काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्या संघासाठी काहीतरी करायचं असेल तर आपण जर स्वतःच्या खांद्यावर धुरा सांभाळायचा असेल तर पुढच्या चेंडूवरती घानाघाती प्रहार करावे लागतील. बघूया काय होतंय पुढच्या राहिलेल्या काही चेंडूवरती. धावसंख्या होते ती रोखून रोखून धरली आहे. धावसंख्या झाली ती 28. मात्र या 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडूमध्ये 28 धावा. अजूनही काही चेंडूचा खेळ परंतु 18 चेंडूचा तुम्हाला निर्धारित खेळ खेळायला मिळणार. त्या चेंडूमध्ये कमीत कमी जास्त धावा जेवढ्या करता येतील तेवढा तुम्हाला विजयाची संधी जास्त असू शकते. परंतु कोणतंही आव्हान हे विजयाच्या दिशेने लेवू शकत नाही तोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती खरोखरच खराब क्षेत्राचे म्हणावे लागेल. एक चेंडू आणि एक हाताने चेंडू अडवायचा प्रयत्न. चेंडू होता तो बोलण्याच्या बाहेर. 4 या धावसंख्येला धावसंख्या 4ने वाढून होते ते 3 गड्यांच्या मुंबईतल्या 32 धावा. काहीच खराब क्षेत्ररक्षण जांभूळवाड्या संघाकडून पाहायला मिळतंय. लाईव्हची टुर्नामेंट आहे. लाईव्ह मध्ये तुम्हाला असंख्य प्रेक्षक तुम्हाला बघतायत, तुमचा खेळ पाहतायत, परंतु असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तर काहीच खराब असं क्षेत्र पाहायला मिळतंय. आता बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षण 1 धाव पळून काढले. बघू दुसऱ्या घेतात का. 2 धाव पळून काढल्यात.
बघूया बॅटला चेंडू अडवला, चेंडू बॉल ते डॉट चेंडू होतोय, 2 धावा मिळतात त्या खरवतो या संघाला. धावसंख्या 2 ने वाढ होते ते 34, 3 गडाच्या मुंबईत 34 धावा. धावसंख्या 34. चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू यष्ट उद्ध्वस्त केलेले फलंदाज बाद होतो तो सिद्धेश. दरम्यान पहिल्या इनिंगची सांगता होते, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. आमंत्रित केलं जांभळवाडी संघानं प्रथम फलंदाजी करण्यासाठी आणि 34 धावांचं 34 धावा झाल्या आहेत. निर्धारित 18 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान आहे. दरम्यान इथे शिवणे खुर्दचे एक वयस्कर क्रिकेटपटू कृष्ण आरेकर जर कुठे आले असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. तसे पंचकुलचे स्टार हेमंत गोरले सर हे आले असेल. 4 आणि धावा आहेत ते 2. व काय करतो, चेंडू कट केलाय, एकदा पळून काढल्या, बघूया दुसरी धाव घेतात का, आणि एकच धाव मिळते. आणि आता मात्र सामन्याचं चित्र खरोखर सामना टाय झालाय. सामना जिंकत असेल तर पुढच्या 3 चेंडूमध्ये एका धावसंख्येची गरज आहे. बघूया काय करतोय गोलंदाज अमोल. संघाचा संगणक आहेत, परंतु ज्या चेंडूवरती ज्या दुसऱ्या चेंडू षटकार मिळाला होता तिथे सामन्याचं चित्र पलटलं. बघूया काय करतोय. 3 चेंडूमध्ये एक धावाची गरज आहे. लेग स्टंपच्या दिशेने टाकला चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमारेच्या बाहेर. 4 या धावसंख्येने, या 4 धावसंख्येने सामन्याचा विजय होतोय संघ जांभूळवाडी. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सहभागी खरवतोय या संघाला सहभाग केल्याबद्दलही खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आपण पुन्हा एकदा आपला संघ पुढल्या वर्षी पुन्हा दाखल करा, नवीन जोमाने तेच परत दाखल व्हा आणि आपल्या विजयाचा जो एक पराभव मिळाला होता त्याची संधी सोनं करा. विजय संघासाठी खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. यानंतर होणार सामना आमच्या पंचकृती शान शिवणे खुर्द आणि पहिलेवाडी. चला जांभळवाडी संघ चांगला खेळ तुमचा राहिला.